सर्वांचं हार्दिक स्वागत वारणा मोहिना क्रिकेट अंतर्गत आयोजित श्री 11 पाडीवाडी आयोजित श्री सिद्धेश्वर चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। टॉस जिंकले ते नवयुग 11 बोर या टीमच्या कॅप्टन यांनी त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हत्तेवाडी टीम या हत्तेगाव या टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट केलं म्हणजे बॅटिंगसाठी मैदानाची। चला एक्स्ट्रा प्लेयर तुमच्या दोन्ही टीमचे कॅप्टन एक्स्ट्रा प्लेयर द्यायचे आमच्यापर्यंत। हत्तेगाव आणि नवयुग 11 बोर्ड दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपला एक्स्ट्रा प्लेयर द्यायचा आहे। चला सुशांत देखील आलेत। विजय चव्हाण शेठ आपल्याला विनंती करते की प्लेयर ऑफ द मॅच चं मेडल आहे ते मेडल द्यायचं आपण सुशांतला। राम आणि प्रकाश हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज। चला नवयुग 11 बोर तुमचा एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीम प्लीज एक्स्ट्रा प्लेयर द्यायचा आहे कारण की स्पर्धा जर पाहायला गेलं तर MTC च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे। बॉलिंग ट्रॅक वरती पगले षटक हाताळण्यासाठी आकाश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील। नवयुग 11 बोर आणि त्यांच्या विरोधामध्ये हत्तेगाव अशी मॅच पहिल्याच बॉल वरती सन्मान दिलाय। पहिल्याच बॉल वरती सिंगल सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते मॅचला। जर 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला फ्रेश मॅच मध्ये म्हणजे पहिल्या डावातील पहिल्या राऊंड मधली आता शेवटची मॅच आपल्या समोर असेल। आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळतील प्रकाश। पुढचा बॉल जर पाहिला गेला तर डाऊन द लेग साइड अंपायर विनोदजी भगत यांचा Y+1 चा इशारा आमच्यापर्यंत येतो म्हणजे 2 धावा मिळतात। 2 धावसंख्येच्या मदतीने आता टीमची धावसंख्या ती म्हणजेच 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते। बॅटिंग करणारा संघ अर्थातच नवयुग 11 बोर्ड हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। माफ करा हत्तेगाव संघाची बॅटिंग आहे। बोर्ड टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय। फुलटॉस बॉल ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप मध्ये प्रोटेक्शन आहे पकडली कॅच आणि इथे मात्र पहिला धक्का हत्तेगाव संघाला। प्रकाश बॅक टू डग आउट। लोअर फुटच बॉल होता त्याला परफेक्ट बॅट वरती घेऊ शकले नाहीत। टायमिंग मात्र फसलं तिथं प्रकाश आणि डीप मिड विकेटला खूप चांगली कॅच खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं। तिथे कॅच खूप चांगल्या पद्धतीने पकडली आणि ते पहिला धक्का लागलाय हत्तेगाव टीमला आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये। चला थोडंसं फास्ट खेळा। गवळवाडी संघ हा या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश त्यांनी मिळवलाय आणि जर पाहिलं गेलं तर 2 सामने जिंकले ते मात्र बेंगडेवाडी संघाने 2 सामने जिंकून ते सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलाय। आता या 4 संघांमधून एक संघ त्यांच्यासोबत सेमीफायनलची मॅच खेळताना आपल्याला दिसेल। 3 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला हत्तेगाव संघाला आणि गोलंदाज आपल्याला आकाश यांच्या खात्यामध्ये 1 विकेट मात्र आता जमा झाली आहे। 1 विकेट त्यांनी मिळवली 1 विकेट संपादन केली या ओव्हरमध्ये। ओव्हर द विकेटने बॉलर तयार। यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सूर्यचा वेध घेतला या बॉलने आणि तर लेग बाईचा अंपायर इशारा करतात। 1 सिंगल रन कंप्लीट होईल। सिंगल रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर पाहायला गेलं तर 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली। बॉलर पुन्हा एकदा आकाश ओव्हर द विकेटने। यावेळेचा बॉल आपण पाहू शकाल काहीसा थोड्याशा किंचित मार्जिनने मात्र स्टंपला लागता राहिला अंपायरचा सिंगल रन। टीमची धावसंख्या जर पाहायला गेलं तर 5। चला विनोदजी भगत अंपायर ते थोडं नॉन स्ट्राईकचे बॅट्समॅन त्याला थोडं वाईट डिश उभा राहायला सांगा की अँगलसाठी जो समोरचा अँगल आहे आमच्या कॅमेरामॅनसाठी नीट कॅप्चर होणार नाही त्यासाठी
धन्यवाद. बॉलर तयार आकाश. लोअर फुलटस बॉल ऑन साईडला खेचून मारलाय. डीप मध्ये पुन्हा एकदा प्रोटेक्शन आहे. थोडासा वेग मंदावेल बॉलचा. गवताचं प्रमाण जास्त त्यामुळे ज्या पद्धतीने बॉल ट्रॅव्हल होतो थोडासा वेग त्याचा मंदावतो. त्यामुळे तिथं क्षेत्ररक्षण करताना थोडीशी अडचण निर्माण होते. परंतु एक सिंगल रन कंप्लीट होते. सिंगलच्या सगळ्या टीमची धावसंख्या जर पाहायला गेलं तर 6 आकड्यावरती जाऊन पोहोचली. या ओव्हरचे बॉल झाले आतापर्यंत 5. शेवटचा आता बॉल शिल्लक. ओव्हर द विकेटने बॉलर तयार. खोलात टाकला यॉर्करचा प्रयत्न आणि ते मात्र अंपायर लेग बाईकचा इशारा करतायत. इथे पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरचा इथे खेच संपला. खूप चांगलं षटक आकाशचं राहिलं. खूप चांगली सुरुवात ज्या षटकाची पाहायला मिळाली. तब्बल 1 गडी बाद केला. प्रकाशला बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि तब्बल 6 धावा खर्च केला षटकामध्ये. चांगली सुरुवात. नवयुग 11 भोर या संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्येच अर्थात हत्तेगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती योगेश. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेटनेच मारा करण्यासाठी सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅकवरती योगेश आणि स्ट्रायकिंगला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या साथीला राम आणि स्वप्नीलसाठी हा बॉल उडवलाय. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय आणि अंपायरचा सिग्नल येईल. षटकार. धावा मिळते 6. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातो आणि या बॉलवरती मिळतं धावा 6 आणि योगीचं स्वागत स्वप्नीलने केलं तो मात्र षटकाराने. चला अंपायर थोडी चाचपडती करतील. पडताळणी करून जो काही निर्णय द्यायचा आहे कुठलाही निर्णय देण्यामध्ये क्षमस्व. अंपायरने माफी मागून निर्णय बदलला. हा चौकार आहे म्हणजे इथे 4 धावा मिळतात. टीमची धावसंख्या जर पाहायला गेलं तर आता 11. चला न्यूट्रल अंपायर आहेत. जो काही निर्णय अंपायर देते त्याचा आपण सन्मान करावा. या 4 धावसंख्येच्या मदतीने तर टीमची धावसंख्या धाव फलकावरती 11 आणि योगीचं स्वागत स्वप्नीलने चौकाराने केलंय. खूप चांगला स्ट्रोक लगवला होता कव्हर रिजन मध्ये. यावेळेस लोअर फुलटस बॉल सेम रिझल्ट पाहायला मिळेल की का, पण यावेळेस चौकार नाही तर षटकार आलाय. तब्बल 6 धावा. बॅक टू बॅक. दुसरा ब्लास्ट. दुसरा षटकार. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि आता आक्रमण पाहायला मिळतंय. आकाशने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. जकडून ठेवलं आणि इथे मात्र आता दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना तसे स्वप्नीलचे हात मात्र खुले होताना पाहायला मिळतात. चार्ज त्यांच्या हातामध्ये आणि चार्ज मात्र घेतलाय योगेशचा. या 2 बॉलवरती तब्बल 10 धावा कुठल्यात. टीमची धावसंख्या जर पाहायला गेलं तर 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले धावफलक. चला थोडंसं फास्ट खेळा मित्रांनो प्लीज. थोडा स्पीडअप करा की यानंतर अजून 4 सामने आम्हाला खेळवायचे. आपण पाहू शकता 4:30 वाजलेत. अजून इथून 4 सामने कव्हर करायचे. त्यासाठी थोडं वेळेचं भान ठेवा आपण. बॉलर तयार होतील पूर्ण एकदा. ओव्हर द विकेटने स्वप्नील चांगल्या टच मध्ये चांगल्या रिदम मध्ये दिसतात. यावेळेस फिंगर रोल केले. बॉलला थोडं फिरवलं आणि या बॉलरची गती कमी केली होती त्यामुळे थोडंसं फटका फसला होता आणि ते मात्र चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. ते 1च रन कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने आता संघाचा धावफलक 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतो. 1 गडी बाद 18 अशी धावसंख्या पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत पाहायला गेलं 3 बॉलमध्ये तब्बल 11 धावा आलेत. चौकार षटकार सिंगल. आता स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर आता राम आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी देखील फुल टॉस मेजवानी होती. लॉलीपॉप बॉल दोन्ही हातांनी ही मेजवानी स्वीकारली आहे रामने आणि याच्या दिवसातला या स्पर्धेतला लांब लचक षटकार मारलाय. फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये रामने ठोकलाय हा लांब लचक आणि आपल्या आकाशाला गवस निघाला हा षटकार पाहायला मिळतोय. तब्बल 6 नाही तर 18-12 धावांनी भेटल्या पाहिजे या बॉलरचा. एवढा लांब मारला हा षटकार. 6 धावसंख्येच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 धावसंख्या. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
वातावरण थोडंसं शांत झालं होतं, परंतु आता त्या शांत वातावरणाला अजून शांत केलंय या बॅटिंगनी. स्वप्नील आणि राम खा बॅटिंग पाहायला मिळते. मागडे षटक, तब्बल 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल अशा आतापर्यंत धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील गुडघा टेकलाय, गुडघा टेक, तमाशा देख, बहुत सरस सीमारेषा पार. धावा मिती 4 नाही तर 6. अंपायरचा सिग्नल देखील आलाय. षटकार. आजच्या दिवसामध्ये हा सर्वाधिक महागडे षटक. अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोलंदाजाने 15 किंवा 16 पेक्षा जास्त धावा खर्च केले नाहीयेत, परंतु योगेश हा असा गोलंदाज ज्याने आतापर्यंत धावा खर्च केल्यात. आता टीमची टोटल धावसंख्या ती पाहायला गेली 30. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6, म्हणजे तब्बल 24 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. 2 षटकार आता रामच्या बॅटमधून देखील आलेत. कमबॅक करावा लागेल. इथे मात्र कोला टाकला बॉल खणून काढण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये फिल्डर आहे, थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळते आणि त्याचा मोबदला. धावा मिळती 4. येतोय क्रॅकिंग चौकार आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने षटक क्रमांक हे दुसरं संपलं. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धावफल करते आहे ती म्हणजे 34 धावसंख्या, 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर विकेट जरूर गमावली, परंतु दुसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली ना तशी आक्रमणाची भाषा मात्र त्यांची बॅट बोलते. संयम बाळगलाच नाहीये आणि प्रत्येक बॉलवरती अटॅक मात्र पाहायला मिळतोय. 34 धावा स्कोर कार्डवरती. आणि या ओव्हरमध्ये तब्बल पाहायला गेलं तर 28 धावा या ओव्हरमध्ये आलेत. महागडे षटक. आता बॉलिंग ट्रॅक वरती कैलास. आता कैलासला कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. स्ट्रोक खेळला जरूर, बॉल हवेत. नो मॅच लँड मध्ये हा बॉल लँड होईल. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न होईल का? नाही होणार. पहिल्याच बॉलवरती नक्कीच चांगला बॉल पाहायला मिळाला. गुडले स्पॉटला जसा चेंडू रिलीज झाला तसा थोडीशी जास्त उसळी घेतली, त्यामुळे बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. यावेळेचा हा बॉल स्विंग गिनी मिस. या बॉलची नितांत गरज आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच नवयुग 11 बोर संघाला आता डॉट बॉलची नितांत गरज आहे. कमबॅक करावा लागेल, कारण की दुसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजाने आणि आता कैलासला कमबॅक करून द्यावा लागेल, कारण की आता दोन्ही फलंदाज पाहायला गेले तर सेट झालेत. बॉल त्यांना फुटबॉल सारखा दिसतो. आता स्टेप आउट केल्याचा प्रयत्न. यावेळेस देखील स्विंग इन मिस. अजून एक डॉट बॉल. क्रिकेटचा अनुभव, क्रिकेटचा जो असलेला एक्सपिरियन्स मात्र इथे आपला पाहायला मिळतोय. संघाच्या युवा गोलंदाजाने भरपूर धावा खर्च केला, परंतु क्रिकेटचा अनुभव, क्रिकेट मध्ये खेळलेले सामने आणि कशा पद्धतीने कमबॅक करायचं असताना ते एक लेजंड प्लेअरला चांगल्याच माहिती असतं. आपला एक्सपिरियन्स आपला या मॅच मध्ये दाखवतात आणि बॉलिंग करत असताना खूप चांगली गोलंदाजी कैलास यांची पाहायला मिळते. यावेळेस देखील पाहू शकाल आपण बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर त्याला 3 डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक झालं मित्र म्हणेल भोर संघाचं. या मॅच मध्ये देखील धावसंख्या दाखल करते फक्त 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस लाईन मिस करताय, कुठेतरी लाईन मिस केली या बॉल वरती. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल भडक. हॅलो 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 यावेळेस देखील अजून एक डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतायत कैलास या तिसऱ्या ओव्हरमध्ये. 5 बॉल आतापर्यंत झालेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात. ज्या धावा योगेशने खर्च केल्या होत्या त्याची भरणी मात्र आता गोलंदाज कैलास करतात. शेवटचा बॉल आता शिल्लक या ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेटने बॉलर तयार. यावेळेस देखील समोर खेळलेत. नो मॅच लँड मध्ये हा बॉल निघाला. 2 फिल्डर त्या बॉलवरती येतात. पुन्हा एकदा बॉलचा थोडासा वेग कमी होताना पाहायला मिळतोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. षटक क्रमांक 3 संपतात. धावच घेतली नाहीये म्हणजे डॉट बॉल असेल, म्हणजे या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केल्या 3.
3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि टीमची धावसंख्या ती 36. खूप चांगल्या पद्धतीचं षटक. नक्कीच ज्या धावसंख्येची गती होती त्या धावसंख्येच्या गतीला कुठेतरी या तिसऱ्या ओव्हरने थोडासा लगाम लावलाय आणि नक्कीच सुटकेचा श्वास मात्र घेतला असेल बोर संघाने. आणि धावा ज्या पद्धतीने होत होत्या ना जसं वाटत होते 50-60 धावा उभारतील बॅटिंग करणारे हत्तेगाव संघ. 36 धावा आहेत स्कोर कार्डवरती. 36 रन ऑन अ बोर्ड. 1 विकेट गमावलाय. चांगली पार्टनरशिप इथं बेल देखील झाली. आता राम आता आपल्याला पाहायला मिळतात आणि चौथ्या ओव्हरमध्ये विठ्ठल चौथ्या ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतात. विठ्ठल स्लॉग ओव्हरचं षटक, निर्णायक षटक आणि अंतिमचं षटक या पहिल्या डावातील. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅटची एज लागली जाते. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. इथे मिळेल फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या 37. 37 धावा. आहेत दहा फलकावरती. बॉलर तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने विठ्ठल. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये त्यांना खेळायचा होता स्ट्रोक, परंतु बॅटची लागली एज आणि बॉल चाललाय सरळ गोलशंकी क्षेत्रामध्ये. ते अजून एक सिंगल मिळते. चांगलं कमबॅक मिळतं म्हणेल नवयुग 11 बोर्ड संघाचं. दुसरं षटक वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. यावेळेस अजून एक दुसरा मारला. दुसरा अजून लांब, त्यापेक्षा डबल टिबल लांबच लांब मारलाय रामच्या बॅट मधून. हा अजून एक आसमानी टोला. बॉल सरळ सीमारेषा पार. षटकार. दिवा कोलियाडामध्ये हा बॉल गेला असेल एवढा लांब मारलाय रामने. ताकदीचा प्रचंड वापर आणि जी हाईट आहे त्या हाईटचा पण देखील पुरेपूर वापर करत असताना टीमची धावसंख्या या 6 रनच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते 44 धावा. अजून एक येईल का, परंतु यावेळेस लाईन थोडीशी खाली राहिली टप्पा पडल्यानंतर. ज्याला यावेळेसचा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. बॉलर तयार पुन्हा एकदा विठ्ठल. यावेळेस देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल चालला अलॉंग द ग्रास. डीप मधून प्रोटेक्शन आहेत. फिल्डर येतात. दुसरीचा प्रयत्न आणि खराब कलेक्शन पाहायला मिळते. दुसरीचा तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील आउट. इथे मात्र पहिल्या डावाचा खेळ इथे संपला आणि संघ जाऊन पोहोचतोय हत्तेगाव अर्थातच 46 धावसंख्येवरती आणि 46 धावा बनवल्यात आणि 47 धावसंख्येचं लक्ष इथं उभं केलंय. येणारे बॅटिंग करत असताना हत्तेगाव संघाने 46 धावा बनवल्यात आणि 47 धावसंख्येचं टार्गेट इथे सेट केलं. आणि पाहिलं गेलं तर नवयुग 11 बोर्ड संघाला या मॅच मध्ये येणारे 24 बॉल आणि 47 धावा सामना जिंकण्यासाठी करायचा आहे.
चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरा प्लीज मित्रांनो. चला यानंतर चला अजून एक सामना होईल म्हणजे यानंतर त्याला अजून 3 सामने खेळवायचे. 4:45 होत आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. आत्तेगाव जास्त वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आपण. 46 धावा बनवल्यात. 47 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 47 चं टार्गेट आहे. सेहेचाळीस 44 होते. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आले. 46 झाले. चला माफी असावी. थोडस आमच्या गुणलेखाकडून थोडीशी चूक झाल्यामुळे आपले क्षमस्व. 48 धावसंख्येचं टार्गेट आहे. 47 धावा झालेत आणि 48 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये. नवयुग 11 बोर संघ तुम्हाला 48 धावा बनवायच्या या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. आत्तेगाव प्लीज. चला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घेतो आपण. फिल्डिंग लावून घ्या लगेच.
चला मॅचला ते सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला योगेश आणि आकाश. पहिला बॉल स्वप्नीलचा, पहिला बॉल बॅकफुटला जाऊन पंच, सुपर पंच आणि ताकदीचा प्रचंड वापर या पंच वरती पाहायला मिळतोय. आणि स्वप्नीलचं स्वागत या षटकारांनी केले. षटकाराने सुरुवात या दुसऱ्या डावाला. काय स्ट्रोक लगावलाय, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा प्रचंड वापर आणि योगेशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या दाखल करते 6 आणि स्वप्नीलचं मात्र स्वागत या पहिल्या बॉलवरती षटकाराने केले. 48 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 24 बॉल 48 धावा बनवायच्या आहेत. अजून एक येईल का? पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॉल उडवलाय नटराज मुद्रामध्ये. दोन्ही पाय हवेत आणि बॉलला सरळ डिस्पॅच केलंय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दुसरा बॅक टू बॅक षटकार. दोन्ही पाय हवेत. खूप चांगला स्ट्रोक, डोळ्याचे पारणं फेडणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 12 धावसंख्येवरती. षटकाराचे हॅट्रिक होईल का? हा तिसरा बॉल. तोच फटका खेळायचा होता परंतु यावेळेस फटका फसलाय. टायमिंग जुळलं नाहीये. स्वतः नाराज दिसत आहेत योगेश. तो हाच योगेश आहे ज्या योगेशने दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा मोजल्या होत्या. 28 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या परंतु आता त्याला त्या धावा करायच्या. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळेस हा फटका खेळायचा होता ऑन साईडला. फटका हा फसलाय आणि ते पाहिलं गेलं तर एक धाव कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न, भाग मिल्खा भाग. चांगलं कॉलिंग आणि चांगलं रनिंग पाहायला मिळते खेळपट्टीमध्ये आणि 2 धावा बघता बघता कम्प्लीट केल्यात. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या ती म्हणजे 14 धावा स्कोरबोर्ड वरती. ज्या योगेशने 28 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि चांगली बाब असेल नवयुग 11 बोर्ड संघासाठी. कारण की ज्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या तोच गोलंदाज आता बॅटिंग आपल्या संघासाठी करतोय आणि त्या कराव्या लागतील कारण की आपण त्या धावा खर्च केल्यात. आपल्याला त्या धावा बनवायच्या आहेत. यावेळेस देखील बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस स्वप्नीलचं कमबॅक पाहायला मिळतंय. डॉट बॉल. यावेळेचा बॉल देखील ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न. बॅटची एज लागली होता. अंपायर विनोदजी बघल यांचा निर्णय. एक सिंगल रन मिळते. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या जर पाहायला गेलं तर 15 या धावसंख्येवरती. 48चं टार्गेट आहे. 48 धावसंख्येचा पाठलाग करतायत नवयुग 11 बोर्ड संघ. आता पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 15 धावा आल्यात. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये श्रीकांत दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायरचा सिग्नल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. यावेळेस आकाशच्या रडारमध्ये बॉल हा आणि आकाशने देखील या बॉल डिस्पॅच केले सरळ मैदानाच्या बाहेर. धावा मिळतात 6. येतो आकाशच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या
जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय धावफलक. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. दोन्ही फलंदाजी आता चार्ज घेतलाय. यावेळेचा बॉल देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज आणि इथे मात्र एक सिंगल रन मिळते. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आता 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहायला गेलं तर श्रीकांत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेचा बॉल लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये हा उत्तुंग षटकार. योगेशच्या बॅट मधून एक हवाई सफर, बॉल सीमा पार, धावा मिळतात 6. येतो षटकार. चांगल्या टच मध्ये, चांगल्या पॉझिटिव्ह इंटेंटनी बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये बोर संघ करतोय. यावेळेचा बॉल देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र गवतामध्ये बॉल आता शोधून काढला, तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि 2 धावसंख्येच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 32 धावा. चला मॅच बॉल आलाय. 32 धावा स्कोर बरोबर आहेत. काय चुरस, का बॅटल, बॅट अँड बॉलचं युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या रंगतंय. बोर संघ देखील कमी नाहीयेत, ते देखील मॅच सहजासहजी सोडणार नाहीयेत. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. दोन्ही फलंदाज आता सेट झालेत. या बॉलला देखील भिरकावून दिलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट, षटकार. अजून एक मोठा ब्लास्ट, अजून एक मोठा हिट, अजून एक मोठा प्रहार. बॉलला सरळ केले मैदानाच्या बाहेर. गुल फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. योगेशच्या बॅट मधून आता टाका षटकार. अजून एक माराचा प्रयत्न जरूर होता, परंतु यावेळेस शरीराचा वेध घेतला या बॉलने. ओव्हरची झाली ते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते संपला आणि टीमची धावसंख्या ती 38 धावा. आता 12 बॉल आणि धावा करायच्या मॅच जिंकण्यासाठी, त्यामध्ये 10. 2 ओव्हर मध्ये जवळजवळ हा सामना क्लिअर केलाय योगेश आणि आकाश या 2 सलामीवीर बॅटरने. काय अफलातून खेळ केला होता. नक्कीच नवयुग 11 बोर संघ हा त्या दोन्ही बॅटरच्या बॅटिंगने खुश असेल. अरे योगेश कडून 28 धावा त्यांनी खर्च केला होता, परंतु 28 धाव्याची परतफेड कशा पद्धतीने करावी ना, त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये योगेशने दिलंय. धावा मीच खर्च केल्या, धावा मीच बनवणार, हा चांगला प्रयत्न यशस्वी झालाय. आता 12 बॉल आणि 10 रनची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती प्रकाश 3ऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा आता बॅकफुटला जाऊन पॉइंटला क्लिअर करायचं होतं, परंतु शॉर्ट बॉलचा खूप चांगला वापर. डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने बॉलर तयार. पुन्हा आता प्रकाश. यावेळेसचा 2रा बॉल देखील डॉट बॉल. आता रन बॉल 21 मैदानाच्या आतमध्ये शिल्लक मध्ये 10 बॉल मध्ये 10 रनची गरज. 10 बॉल आणि 10 रनची गरज. यावेळेसचा बॉल ऑन साईडला. यावेळेस टायमिंग पाहावं लागेल. उंची जास्त, लांबी पुरेशी पाहायला मिळते आणि अंपायरचा सिग्नल येतो. हा चौकार. आता 9 बॉल आणि 10 रनची गरज आहे. तर पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर, डीप मिड विकेटची फिल्डर फार आधी आले ते बॉलवरती. नीट जर जजमेंट नीट राहिलं तर नक्कीच कॅच झाली असती जरूर, परंतु इथं कॅच ड्रॉप झाले. 4 धावा देखील आल्यात. म्हणजे आता 9 बॉल आणि 6 रनची गरज. यावेळेस देखील मॅच फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये अजून एक डॉट बॉल. मॅच मित्रांनो संपलेली नाहीये. मगाशी जर पाहायला गेलं 2 बॉल 8ची मॅच, 1 बॉल 1 वर आली. आता 8 बॉल 6ची गरज. यावेळेस बॅटची कडा आणि इथे मात्र थोडीशी एसटीच्या मागे रामच्या माध्यमातून देखील चूक होताना पाहिलं. एक सिंगल येते. म्हणजे आता 7 बॉल 5ची गरज. हा डॉट बॉल आला ना
नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना जाईल, परंतु बघूया काय शेवटच्या बॉलवरती आकाश हा सामना फिनिश करेल का. आता प्रकाशला एक चांगला बॉल टाकावा लागेल. जर का तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये ही मॅच खेळायची ना, शेवटच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला फाईट करायची ना, तर हा प्रकाशला चांगला बॉल टाकावा लागेल. बॅटची कडा बॉल चला घोषंगी क्षेत्रामध्ये इथे सिंगल येते आणि ते 3 ओव्हरचा खेळ इथे संपला. आता येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक मैदानाच्या आतमध्ये 6 आणि धावा करायच्या 4. मॅच ऑन. सहा बॉल 4 ची गरज. आता गोलंदाज कुठला वापरतील, कुठल्या गोलंदाजावरती या संपूर्ण 6 बॉलची जबाबदारी असेल. नक्कीच जर पाहायला गेलं तर सुरुवातीचे जर 1 किंवा 2 बॉल 3 बॉल जरी टाकले डॉट बॉल, मॅच मध्ये हत्तेगाव संघ हा पुनरागमन करू शकतो, परंतु ते करावा लागेल. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कुठल्याही क्षणाला कुठलाही संघ या मॅच मध्ये पलटवार करू शकतो. असं बोलून चालणार नाही की भोर संघ हा या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे, जरूर केली, परंतु एखादे 2-3 डॉट बॉल आले ना, नक्कीच या मॅच मध्ये मजा येईल. बॉलिंग ट्रॅक वरती सुनील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला योगेश, जो मात्र सेट झालाय, ज्याच्या बॅट मधून आग ओघणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल खराब, जिथे धावा तुम्हाला कमी आहेत, 4 धावा तुम्हाला डिफेंड करायचा आहे, त्या मोमेंटला तुम्ही अशी गोलंदाजी करणं, तर आपण नक्कीच पराभवाला सामोरं जावं लागेल. अजून एक वाईट बॉल, अंपायर सिग्नल बाय +1, अशा 2 धावा येत आहेत. म्हणजे आता सामना जवळजवळ क्लिअर झालाय आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजेच नवयुग 11 भोर या संघाने हा सामना जिंकला. आणि नेक्स्ट मॅच श्री 11 पाडीवाडी आणि नवयुग 11 भोर. चला दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉस साठी आपण स्कोर बोर्ड